रामकृष्ण हरी. एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आजची घटना आज आपण पाहणार आहोत कर्नाटक राज्यातील. तर ही गोष्ट अगोदर सांगण्यापूर्वी तुम्ही एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की ही जी पत्नी आहे, जिचं स्वतःचा धाबा होता, घरी म्हणजे मोठं हॉटेल होतं ते, परत त्या हॉटेलच्या शेजारीच ही राहायला होती. घरची परिस्थितीसुद्धा खूप चांगली होती. नवऱ्याचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय होता. पण हे ज्या महिलेला जर एखाद्या महिलेला जर तिची शारीरिक मानसिक गरज जर भागली नाही आणि तुम्ही तिला कितीही पैसा पाणी गाड्या सोनं दागिनं वगैरे सगळं दिलं तर ती महिला शेवटी काही ना काही ऑप्शन शोधतेच, पर्याय शोधतेच. तशीच ही गोष्ट आहे. ही गोष्ट आज आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर एक कर्नाटकमधील हुबळी नावाचं गाव आहे. आता तिथं अन्नपूर्णा म्हणून एक ढाबा आहे. त्या ढाब्याचा जो मालक आहे त्याचं नाव होतं रवी. आता आणि त्याचं वय वर्ष होतं एक 38 वर्ष आणि त्याची जी बायको आहे स्वाती, जिचं वय वर्ष होतं 32 वर्ष. आता हा जो रवी होता याचा बांधकामाचा कन्स्ट्रक्शनचा म्हणजे तो बिल्डर होता. तो कामानिमित्ताने बराचसा बाहेरच असायचा. पण त्याच्या हायवेला एक जागा होती, त्याच्यामुळे त्याने तिथं एक ढाबा, एक व्यवसायाला जोडधंदा म्हणून एक ढाबा सुरू केला होता. आणि तो तिथं एक हाताखाली 2-3 वेटर होते. त्यांना राहण्यासाठी तिथं रूम पण होते आणि त्या हॉटेलच्या शेजारीच त्याचा बंगला होता. आता त्या बंगल्यामध्ये तो आणि त्याची बायको राहायचे. आई वडील वारलेले होते. आणि ही जी स्वाती होती, जिचं वय वर्ष होतं 32, यांचा एक मुलगा पण होता आणि यांच्याकडे एक 3 वेटर होते. आता हे वेटरसुद्धा बिहारी होते आणि त्यांचं वय वर्ष एक 25 ते 26च्या वयाच्या आसपास असतील. ते खाऊन पिऊन ह्या कामावर असायचे आणि राहायला पण तिथंच हॉटेलच्या डाब्याच्या पाठीमागे त्यांची सोय केलेली होती, त्यामुळे ते तिथं राहायचे. आता ते हॉटेल होतं, ही जी त्याची बायको होती पत्नी स्वाती, ती सांभाळायची. आणि हिचा नवरा ह्यो बाहेर शक्यतो सकाळ सकाळ तो व्यवसाय कामाच्या निमित्ताने हॉटेलवर असायचा. त्याच्यानंतर तो एकदा हॉटेलची लिंक लाईन लावून दिली की तो आपल्या आपल्या कामावर निघून जायचा. त्याच्यानंतर तो संध्याकाळी डायरेक्ट 10-11 वाजताच माघारी यायचा. आता ही जी स्वाती होती ही दिसायला खूप सुंदर होती आणि एक 15 दिवसापूर्वी त्यांच्याकडं विजय नावाचा वेटर हा कामाला आला होता. आता हा विजयसुद्धा देखणा होता, दिसायला सुंदर होता आणि बोलबच्चन होता. आता ह्यो पण तिथंच राहायचा पाठीमागे आणि ही जी महिला होती स्वाती, ही दिवसभर तिथं काउंटरवर बसलेली असायची. आता ह्या विजयचं आणि ह्या वेटरचं जी स्वाती होती, पत्नी होती त्याची मालकीन, त्याचं आता हे जी स्वाती होती हिचं पतीकडून शारीरिक गरज भागत असेल किंवा नसेलही, पण तिला पती पाहिजे तेवढा वेळ देत नव्हता. हे सकाळी जेव्हा तो 10-11 वाजता निघून जायचा तर संध्याकाळीच यायचा. त्याच्यामुळे दिवसभर तिचा आणि त्याचा काही संपर्क येत नव्हता. त्याच्यामुळे तिला कुठेतरी असं एकटं एकटं वाटायला लागलं आणि तिची शारीरिक गरजसुद्धा ही अपूर्ण राहायला लागली. मग दिवसभर करायचं काय? त्याच्यामुळे ही दिवसभर तिचा जास्तीत जास्त संपर्क ही वेटर, जे हॉटेलमध्ये दुसरे स्वयंपाक काय काम करायचे त्यांचा आणि कस्टमर यांच्याशी यायचा. मग तिला पण आता तिच्या आकांक्षाला पंख फुटू लागले होते. तिला पण वाटायचं की आपल्या नवऱ्याने आपल्याला वेळ द्यावा, फिरायला न्यावा. आपण किती दिवस असंच इथं काउंटरवर बसून आयुष्य वाया घालवायचं असं तिला वाटू लागला. तिच्या घरची काही कमी नव्हती, तिला पैसा बंगला गाडी सगळं होतं. पण शेवटी तिला नवरा तिला वेळ देत नव्हता. त्याच्यामुळे तिला कुठेतरी एकटेपणाची जाणीव झाली. आणि मग तिथं तिच्या 15 दिवसापूर्वी त्यांच्या हॉटेलवर एक विजय नावाचा जो वेटर आला. तो दिसायला देखणा पुरा होता, वय वर्ष त्याचं 25-26 होतं, तरुण होता. आता ह्या स्वातीला तो आवडू लागला. म्हणजे तो बोलबच्चन होता, कामाच्या निमित्ताने दोघांचं बोलणं व्हायचं. आता कस्टमर काय सारखेच नसतात, कधी दुपारच्या वेळी थोडा स्लॅक असेल तेव्हा ते एकमेकांशी जास्त बोलू लागले. आता ते हळूहळू त्यांच्यात प्रेमसंबंध तयार झाले. आता ही जी स्वाती होती त्याच्या घरीसुद्धा त्यांची मुलं कामाला गेल्यानंतर ती घरात एकटीच असायची. आता घरात एकटीच असल्यामुळे तिच्याकडे भरपूर वेळ असायचा. हॉटेलचं काम बघता बघता ती घरातलं सुद्धा काम बघायची. जेव्हा कस्टमर नसायचे तेव्हा ती आपली घरात येऊन निवांत आराम करायची. मुलगा शाळेत जायचा, नवरा ऑफिसला किंवा तिच्या कन्स्ट्रक्शन साईटवर निघून जायचा. मग आता यांच्यात जो वेटर होता
आणि ही स्वाती यांच्यात प्रेमसंबंध तयार झाल्यानंतर ही स्वाती त्याला दुपारची घरी बोलू लागली आणि त्याच्याबरोबर प्रणय क्रीडा करू लागली. आता जसं जे यांच्यावर लक्ष ठेवायला कोणी नसायचं किंवा हे जे वेटर होते हॉटेलमधले, आता सहजासहजी कोणा ना कोणा डाऊट येतोच, म्हणून ती स्वाती ह्या वेटरला, बाकीच्या वेटरला असे सांगायची की मी विजयला माझ्या घरातले काम करण्यासाठी घेऊन जात आहे. पण ठीक आहे, वेटरला बाकीच्यांना वाटायचं की तो घरातलं काम करत असेल. मग दुपारच्या वेळी जेव्हा ही स्वाती ह्या जो वेटर होता विजय याच्याकडून स्वतःची शारीरिक वासना भागून घेत होती. ती त्याला कामानिमित्ताने जरी तिचा नवरा जरी घरी नसेल संध्याकाळच्या वेळीसुद्धा ती त्याला गपचूप घरामध्ये बंगल्यामध्ये बोलून त्याच्याकडून स्वतःची शरीर वासना भागून घेत होती आणि आत्मा तृप्त करत होती. आता यांच्यातलं प्रणय क्रीडा बरेच दिवस चालला. गपचूप शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे, कधी हॉटेलमध्ये, कधी बाहेर, कधी बंगल्यामध्ये. आता त्यांच्यातलं संभाषण वगैरे जरा जास्तच वाढू लागलं होतं. म्हणजे त्याचं आता शेवटी किती पण काही केलं तरी समाजाला ते उठून दिसतंच. मग आता 15 दिवसापूर्वी आपली इथं कामाला आलेला वेटर बरोबर आपली बायको जरा जास्त बोलते याचा तिच्या जो नवरा होता रवी त्याला डाऊट आला आणि आपल्या बायकोतलं जे वागण्यातला बदल होता तोही तिला जाणू लागला होता. ते सारखीच जो विजयचं नाव काढायची, त्याच्याबरोबर भेटायचा प्रयत्न करायची, त्याच्याबरोबर बोलायचा प्रयत्न करायची, तिचा जो रवी होता या रवीला जाणू लागलं होतं. मग एक दिवशी त्याने घरी कोण नसताना किंवा ह्या दोघांना पकडायचं असं त्याने प्रयत्न करायचं ठरवलं. आणि एक दिवशी त्याने रवीने तिचा मोबाईलसुद्धा चेक केला, तर त्याच्यामध्ये सुद्धा या दोघांचं थोडं अश्लील संभाषण त्याला दिसून आलं. मग त्याने एक दिवशी आपल्या बायकोला सांगितलं की मी आज रात्री घरी नाही आहे, मी कामानिमित्ताने बाहेर जाणार आहे. मग तो असंच कामानिमित्ताने संध्याकाळी 8 वाजता घरातून बाहेर पडला आणि तो तिथंच कुठंतरी थांबला बाहेरच. आता यांना मोकळं रान झालं होतं स्वातीला आणि विजयला. आज नवरा घरी नाही, त्याच्यामुळे आज आपण एवढ्या मोठ्या बंगल्यामध्ये सेपरेट मुलगा झोपल्यानंतर मनसोक्त प्रणय करू शकतो असं त्यांना वाटू लागलं. आता संध्याकाळचे 5 वाजले होते, त्याच्यामुळे यांना पण कधी रात्र होते आणि आपण एकमेकांच्या शरीराचा उपभोग घेतोय असं त्यांना वाटू लागलं होतं. आता संध्याकाळी नवरा घराच्या बाहेर गेल्यानंतर यांनी हळूहळू 10-11 वाजेपर्यंत हॉटेल चालवलं आणि 10 नंतर हॉटेल बंद केलं. त्याच्यानंतर हे बाकीचे वेटर झोपायला आपापल्या रूममध्ये गेले. तशी ही स्वाती होती, तीसुद्धा आपल्या बंगल्यामध्ये गेली, तिचा मुलाला झोपवलं आणि ह्या विजयला फोन केला. मग आता विजयसुद्धा त्याचीच वाट पाहत होता, त्यालासुद्धा काही झोप लागत नव्हती. आता पूर्ण रात्र त्या दोघांचीच होती, कारण तिचा जो नवरा होता तो रवी बाहेर गेला होता आणि तो डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी येणार होता. त्याच्यामुळे ही दोघे एकमेकांच्या शरीराचा मनसोक्त उपभोग घेणार होते. त्या तयारी तशी त्या विजयने सुद्धा केली होती. त्याने सुद्धा थोड्या पावरच्या गोळ्या आणून ठेवल्या होत्या. आता पावरच्या गोळ्या शेवटी रात्रभर जर शारीरिक संबंध करायचे असतील तर माणसाची तेवढी कॅपॅसिटी नसती, तरुण आहे म्हणून तो करू शकत होता, म्हणून त्याने थोड्या 1-2 पावरच्या गोळ्यासुद्धा आणून ठेवल्या होत्या. आता यांचा 11-12 वाजता यांचा पहिल्यांदा प्रणय चालू झाला. आता हे दोघे पण जोमात होते, जोशात होते आणि ही महिला जी होती ती सुद्धा 35 वर्षाची होती. हिचा जो वेटर होता हा 25-26 वर्षाचा होता विजय. त्याच्यामुळं त्याच्यातला जो जोश होता, ह्या बाईलासुद्धा या वयामध्ये अशाच प्रकारची जोशाची मुलं आवडतात. त्याप्रमाणे तिने त्याच्याकडून मनसोक्त उपभोग घेतला. आता एक राऊंड झाला, त्याच्यानंतर थोडे थकले होते, दोघे पण एकमेकांच्या मिठीमध्ये झोपले. आता थोड्या वेळ झोपल्यानंतर ह्या जो विजयने अजून एक पावरची गोळी आणली होती, ती पावरची गोळी करून तिच्याबरोबर रात्री 1-2च्या दरम्यान सेक्स करायला सुरुवात केली. आता त्यांच्यातला जो फोरप्ले रोमॅन्स असतो तो त्याने सुरुवात केली असताना तो बहरत चालला होता आणि तेवढ्यात दारावर तिचा नवरा येऊन टपकला. आता हिचा नवरा आल्यानंतर यांची घाबरगुंडी उडाली की एवढ्या उशिरा आपला नवरा तर दुसऱ्या दिवशी येणार होता, सकाळी येणार होता. पण हा जो रवी होता, या रवीने डायरेक्ट दरवाजा न उघडता पाठीमागून बंगल्याच्या जाऊन बेडरूमला फक्त कान लावून आतमध्ये काय चाललं आहे याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला. तर त्याला आतमधून जे यांचं रोमॅन्स चालला होता त्याचा आवाज आला. मग त्याने त्याच्याकडच्या चावीने दरवाजा उघडला आणि आतमध्ये गेला आणि बेडरूमचा दरवाजा वाजवला.
आता दरवाजा वाजवल्यानंतर यांची घाबरगुंडी उडाली, स्वाती आणि विजय, कारण हे दोघेही अर्धनग्न अवस्थेत होते. पूर्ण नग्न अवस्थेत सुद्धा असू शकतात. मग यांना काय करावं ते सुचत नव्हतं. मग ही पत्नी ही होती, ही काही केलं त्याचा दरवाजा उघडाना. आता शेवटी ह्या रवीने दरवाजा तोडायचा निर्णय घेतला, बाहेर ये नाही तर मी दरवाजा उघडेल. आता यांचा जो आवाज होता किंवा गोंधळ होता तो ऐकून शेजारचे लोक गोळा झाले आसपासचे. आसपासची लोक यायच्या अगोदरच ह्या विजयने बाहेरूनच एक लोखंडाचा रॉड घेऊन आला होता आणि त्याने त्या आता शेवटी कितीही हे केल्यानंतर त्या बायकोने तो दरवाजा उघडला आणि आतमध्ये तिचा जो वेटर होता आणि हे दोघेही अर्धनग्न अवस्थेत त्याला दिसले. त्याने तिथेच त्या वेटरच्या डोक्यात त्या लोखंडी रॉडने मारहाण करायला सुरुवात केली. आता त्याचा एक ठोका एवढ्या जोरात बसला की त्याचा जागीच मृत्यू झाला आणि तो रक्तबंबाळ अवस्थेत पडला. आता त्यात ते पाहून याची बायको मोठ्या मोठ्याने ओरडायला लागली. तिला वाटलं की माझा हा नवरा आता मला पण मारून टाकेल म्हणून. मग त्यांचा जो रोळ ऐकून, गोंधळ ऐकून ते वेटर आसपासची लोक तिथं जमा झाले आणि त्यांनी ह्या मालक होता रवी याला ह्या स्वातीला बायकोला मारण्यापासून वाचवलं. नाही तर तिचा पण आज त्या दिवशी तिथंच कार्यक्रम झाला असता. आता त्याचा मृतदेहाचं करायचं काय? शेवटी त्यांनी त्या मृतदेहाची गपचूप विल्हेवाट लावली, कारण हे प्रकरण कोणाशी येऊ नये म्हणून. पण हा विजय होता तो आपल्या घरी बिहारला रोज फोन कॉल करायचा. 3 दिवस झाले त्याचा फोन येईना पण लागाना म्हणून त्याच्या तिकडच्या घरच्यांनी इकडं पोलिसांमध्ये तक्रार दिली. मग त्यांनी पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आणि ह्या विजयकडे तो रवी होता हॉटेलचा मालक त्याच्याकडे आणि ह्या स्वातीकडे सुद्धा चौकशी केल्यानंतर यांनी तर अगोदर गुन्हा कबूल केला नाही, पण यांचं कॉल रेकॉर्डिंग, फोनवरचं चॅटिंग वगैरे चेक केल्यानंतर, डाटा रिकवर केल्यानंतर त्यांना ह्या हॉटेल मालकाचीच या संशयास्पद वागणूक वाटू लागली. त्यांनी त्या दृष्टीनं त्याला ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी केल्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला. तर अशा प्रकारची ही घटना आपल्या कर्नाटकमध्ये हुबळी येथे घडलेली आहे. तर ह्या अशा प्रकारच्या घटना ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यापूर्वी व्हिडिओला तर लाईक नक्कीच करा. आता हे प्रकरण असं होतं की ही स्वाती तिच्या ह्या वेटरकडून म्हणा किंवा आता तिची शारीरिक गरज भागत नव्हती. शेवटी तिला पण नवीन पुरुष पाहिजेच होता, पण ती नवऱ्याला सांगून सुद्धा त्याच्याकडून सुद्धा स्वतःची शारीरिक गरज भागून घेऊ शकली असती. तिने जर तसं केलं असतं तर हे एवढं मोठं रामायण घडलं नसतं. तर आज आपण इथे थांबू. रामकृष्ण हरी.